दोन्ही मान्यवरांचं स्वागत करतो। गोपालजी, भाजपचे नेते गिरीश महाजन म्हणतात ऑपरेशन ब्लू स्टार हा काळा दिवस आहे। त्या घटनेची तुलना सुवर्ण मंदिरावरती अफगाणी शासक अहमद शाह अब्दालीशी केलेली आहे आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींवरही टीका केलेली आहे। काँग्रेस यावर काय म्हणतंय? गिरीश महाजनांचं त्या ठिकाणी जाऊन जे वक्तव्य आहे ते पूर्णपणे देशद्रोही वक्तव्य आहे। त्याचा मी तीव्र धिक्कार आणि निषेध करतो। भिंद्रानवालेंच्या वर जी कारवाई व्हावी यासाठी 1984 साली अटलजींच्या आणि अडवाणींच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन झालं आणि त्यामध्ये त्यांनी सतत इंदिराजींवर आणि सत्ता पक्षावर दबाव आणला। हे कुणी सांगितलंय तर हे अटल बिहारी वाजपेयी यांनी माय कंट्री माय लाईफ या स्वतःच्या आत्मचरित्रात सांगितलंय की आमच्या दबावामुळे त्यांना ती कारवाई भाग पडली। आता असो, विरोधी पक्ष आहे त्यामुळे त्यांच्यावरती अतिरेक्यांच्या विरोधात कारवाई करणं हे योग्यच मागणी होती आणि त्याविषयी इंदिराजी स्वतः अनुकूल होत्या। आणि अशा परिस्थितीत कारवाई केल्यावर त्याच्यानंतर संघाचे नानाजी देशमुख यांनी आत्मपरीक्षणाचा सण हा 8 नोव्हेंबर 1984 या निबंधात देशमुख यांनी ऑपरेशन ब्लू स्टार साठी इंदिरा गांधींची प्रशंसा केली। नानाजी देशमुख यांनी अशा या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ज्या भिंद्रानवालेवरच्या ब्लू स्टार वरच्या कारवाईची प्रशंसा केली, त्या ठिकाणी पाठराखण केली, त्याविषयी आंदोलन केलं, म्हणून आमच्या दबावाखाली का होईना सत्ताधारी इंदिराजींनी ही कारवाई केली याची प्रशंसा करतात। आणि हा एक मंत्री महाराष्ट्राचा तिथे जाऊन त्या भिंद्रानवाल्यांच्या पोस्टर खाली त्याचे गुणगान गातो, जे देशाचे तुकडे करतायत, जे ठिकाणी त्या ठिकाणी अतिरेकी कारवाई करतायत, जे खलिस्तानाची मागणी करतायत, जे विभाजनवादी आहेत, जे देशाचे तुकडे करणारे अतिरेकी आहेत, या अतिरेक्यांवर अशा पद्धतीची स्तुती सुमनं उधळणं आणि भारतीय लष्कराला सुवर्ण मंदिरावर आक्रमण केल्याचं म्हणणं ते द्रोही कृत्य आहे। अनेक जणांनी या ठिकाणी याचा तीव्र निषेध केलाय आणि गिरीश महाजनांची ताबडतोब हकालपट्टी करावं असं या ठिकाणी आम्ही मागणी केली। गोपाल तिवारींना विचारायचंय की गिरीश महाजन म्हणतात अमृतसर मध्ये म्हणाले की आमच्या पवित्र स्थळावर सैन्यानं केलेला हा हल्ला आहे, इंदिराजींनी तो जबरदस्ती घडवला आणि विचारपूर्वक केलेलं कट कारस्थान असल्याचा उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये ऐकायला मिळतो। हा आरोप मान्य करणार आहे का काँग्रेस? बिलकुल नाही, हाच तर मुद्दा आहे। कारण सैन्य आक्रमण कसं करेल जेव्हा अतिरेकी त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्याविषयी वारंवार त्यावेळचे अटलजी आणि अडवाणीजी आग्रह करतायत, आंदोलन करतायत। त्यानंतर नानाजी देशमुखांनी 8 नोव्हेंबरला 9 दिवसानंतर झालेल्या आत्मपरीक्षणाचा सण त्याच्यामध्ये त्याचं समर्थन केलंय आणि यांना आज आता पंजाबची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पंजाबी शीख समाजाविषयी कळवळा आला असेल, पण हे सोयीस्कर विसरतात। ऐकण्याची तयारी ठेवा। दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांवर पाण्याचा फवारा मारणारे शेतकऱ्यांना आत्महत्याला कारणीभूत शेतकरी आंदोलन पूर्ण करणारे, शेतकऱ्यांच्या जमिनीवर पडणारे, शेतकऱ्यांवर पाण्याचा फवारा मारणारे होते आणि आज यांना शेतकऱ्यांविषयी कळवळा आलेला आहे। शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे मारणारे आणि शेतकऱ्यांना आत्महत्याला प्रवृत्त करणारे हेच होते आणि त्या ठिकाणी आज हे म्हणताय या ठिकाणी विभाजनवाद्यांचं हे समर्थन करताय, अतिरेकी करणाऱ्यांचं आणि खलिस्तानवाद्यांचं समर्थन करतायत। शरम वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे। त्याच्याकरता काँग्रेसच्या विचारधारेने काय केलं, त्याच्या समुदायाला दाबलं, याच्यामधल्या एकाही आरोपीला शिक्षा झाली नाही। कमलनाथला तर मुख्यमंत्री केलं। लाज वाटली पाहिजे काँग्रेसला की आपण आपल्या देशामधल्या एका समाजाच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचं धोरण घेतो आणि पुढची 30-40 वर्ष आपण त्यांची माफी सुद्धा मागू शकत नाही। आमच्या शीख बांधवांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही बोलणार। बरं पालजी, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सेनाप्रमुख जनरल अरुण कुमार वैद्यांना या निर्णयानंतर तर प्राणांची आहुती द्यावी लागली, असा दाखला देत स्वतः संजय राऊतांना असं का वाटतं
की भाजप महाराष्ट्र आणि देशविरोधी कारवाया करतंय, भाजपलाही ते मान्य नसेल, त्यांच्याकडे जातोच आहे मी, मात्र तुमचं म्हणणं नेमकं काय मला ते सांगा आधी गोपालजी. तेच तर वास्तव आहे ना. दाखवला व्हिडिओ दाखवला, त्याच्यात ते काय म्हणतायत, भिंद्रनवाले संत महात्मा होतात आणि हे म्हणतात नाही नाही आमची भिंद्रनवाल्यांच्या विरुद्ध तीच भूमिका आहे. अरे हे भ्रमित झाल्यासारखे काय बोलतायत. वारंवार ते म्हणतात की ती चुकीची कारवाई केली, त्यांचे नेते म्हणतात ती योग्य कारवाई केली, हे म्हणतात की यांना शिखांबद्दल या गोष्टीचं समर्थन कोणी करत नाही. त्यावेळेला इंदिराजींचा मृतदेह त्या ठिकाणी घरात असताना राजूजी रस्त्यावर जाऊन त्या ठिकाणी ज्या प्रक्षुब्ध जमाव झाला होता, इंदिराजींची लोकप्रियता उच्च कोटीवर होती, पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते, आपण गरिबी हटावचा नारा दिला होता, भारत सक्षम राष्ट्र म्हणून पुढे येत होता आणि त्यावेळेला आंतरराष्ट्रीय कर कारस्थानाचा भाग म्हणून हे भिंद्रनवाले आणि अतिरेकी कारवाया खलिस्तानची मागणीचं पुढे भूत आलं आणि याच्यावर त्यांनी अतिरेकी कारवाया त्या हाणून पाडल्या. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या वेळेला ते म्हणतात भडबडते, तर त्यावेळेला नशीब किंवा त्यावेळेला इंदिराजींनी हे जो निर्णय घेतला त्यावेळेला देशाचे राष्ट्रपती पण एक पंजाबचेच होते, ज्ञानी झैल सिंग होते 82 पासून. ज्ञानी झैल सिंग असताना त्यांच्या संमतीशिवाय सैन्य जाऊ शकत नाही तिथं. त्यामुळे त्यांनी जी आवश्यक कारवाई आहे, पंतप्रधान आणि तत्कालीन राष्ट्रपती यांनी जी आवश्यक कायदेशीर जे देशाच्या हिताच्या दृष्टीने कारवाई आहे ती केली. आता हे पंजाबच्या शिखांच्या हत्येबद्दल बोलतायत, परंतु आता काही वर्षांपूर्वी यांनी शिखांना पंजाबचा पारंपरिक शेतीचा व्यवसाय असताना तिथे त्यांनी औद्योगिकरण आणि कॉर्पोरेट फार्मिंग आणायचा प्रयत्न केला, अडाणींना पुढे घेऊन त्यांचं आंदोलन चिरडून टाकलं, 700 शेतकरी आत्महत्या करायला भाग पडलं. आणि हे आज शेतकऱ्यांच्या विषयी शिखांच्या विषयी बोलतायत. आज यांना शिखांविषयी एवढा कळवळा आलेला आहे आणि ज्याविषयी ते म्हणतात की पूर्वीच्या डिबेटमध्ये हो निश्चितच, कारण त्याच्यानंतर 3 ते 4 वेळा त्या ठिकाणी वारंवार काँग्रेसचे राज्य आले पंजाबमध्ये, यांना 4%, 3% पण जागा मिळालेल्या नाहीयेत. आणि अशा असताना गेल्या तेव्हापासून आतापर्यंत तिथे वारंवार काँग्रेसला, अकाली दलाच्या बाबतीत पण राजीवजींनी लोंगोवाल आणि राजीव गांधींनी करार केला आणि त्यांच्या राजीव लोंगोवालचा करार तो आहे. त्यामुळे आज ती कारवाई तिथे थंड पडली, तिथे खलिस्तानवादी कारवाई पूर्ण डोक्यात आणण्याचं काम हे काँग्रेसने केलेलं आहे. नाही पुलवामा आणि पहलगाम सारख्या हत्या होण्याची वाट नाही पाहत बसलं काँग्रेस यांच्यासारखं, आणि दोन्ही ठिकाणी एकालाही पकडलं नाही, एकाची जबाबदारी निश्चित केली नाही. बरं, गंभीर आरोप तुम्ही करताय. अजितजींचं उत्तर मी घेतो. 42व्या स्मृती दिनाच्या निमित्तानं या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं या वेळेचं कारण काय? बरं, त्या ठिकाणी जाऊन ऑपरेशन ब्लू स्टार संदर्भातलं वक्तव्य देशभरात खळबळ माजवणार आहे. अजितजी, या पुढच्या काळामध्ये हा मुद्दा आणखी वाढत जाणार, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. अजितजी बोला. त्यांनी सांगावं, गिरीश बापटांचं चुकीचं वक्तव्य सांगावं त्यांनी. आता गिरीश महाजन संत महात्मा म्हटले ते चुकीचं आहे, ते बळी पडले, शहीद झाले, शहीद म्हणले त्यांना, सांगा ना तुमच्या दृष्टीने. अजितजी उत्तर देतात आपल्याला. गोपालजी थोडं थांबा, आपण उत्तर घेऊयात आधी त्यांच्याकडून. अजितजी बोला. गिरीश महाजनांचं वक्तव्य चूक आहे सांगा ते. गोपालजी की त्या ठिकाणी धारातीर्थी पडले, शहीद झाले म्हणतात ते भिंद्रनवाल्यांना. त्यामध्ये कुठंही जर्नल सिंग भिंद्रनवाल्याचं किंवा खलिस्तान्यांचं नाव गिरीश महाजनांनी घेतलेलं नाहीये. जर असं असेल तर गोपाल तिवारीजी, मी तुमच्या विरोधामध्ये 100 कोटी रुपयाचा मानहानीचा दावा ठोकेल नाशिकच्या कोर्टामध्ये. ऐका ना, माझा इशारा आहे तुम्हाला. गिरीश महाजनांनी असं म्हटल्याचा अजिबात, आपण कसं आहे त्याच्यामध्ये जर्नल सिंग भिंद्रनवाले किंवा खलिस्तानी यांचं कुठेही नाव नाहीये. गोपालभाई तुम्ही मित्र आहात माझे, परंतु माझी जी पार्टी लाईन आहे ती मला खोटं सहन करायचं नाही. जर हे तुम्ही सिद्ध करू शकला नाही तर मी 100 कोटी रुपयांचा दावा बदनामी केली गिरीश महाजन साहेबांची म्हणून नाशिक कोर्टामध्ये कुणाला उद्देशून बोलले शब्द उद्देशून बोलले ते क्लिअर करा. कुणाला उद्देशून बोलले ते क्लिअर करा. या स्पष्टपणे गिरीश महाजन साहेब असं म्हणतात की या ठिकाणी जे शहीद झाले लहान मुलं, महिला आणि भावी त्यांचं नाव घेतलंय. नाव घेतलंय का? ब्लू स्टारची कारवाई कशासाठी केली ते तुम्ही नाव घेतलंय का? मी जाहीर माफी मागतो. ब्लू स्टारची कारवाई कशासाठी केली असं काय म्हणले गिरीश महाजन ते तुम्ही सांगा.
मी जाहीर माफी मागतो तुमची. 2 मिनिटं तुम्ही जाहीर माफी मागितलीच पाहिजे. ऑपरेशन ब्लू स्टार कशासाठी केलं? ऑपरेशन ब्लू स्टार कशासाठी केलं? खलिस्तानांचं नाव सन्माननीय गिरीश महाजन यांनी ब्लू घेतलं. स्टार कशासाठी मला केलं? आश्चर्य गोष्टीचं वाटतं की ऑपरेशन ब्लू शिखांची हत्या करून ऑपरेशन ब्लू स्टार पुन्हा विरोधात केलं. ऑपरेशन ब्लू स्टार पुन्हा विरोधात केलं. भारतीय सैन्याने केलं. भारतीय सैन्याने केलं. ऑपरेशन ब्लू स्टार पुन्हा विरोधात केलं. आयुष्यामध्ये घाबरून ऑपरेशन ब्लू स्टार पुन्हा विरोधात केलं. कारण तुम्ही राजकीय सांगा आशीर्वाद ना असलेल्या की भिंद्रनवाल्यांच्या विरोधात नाही केलं, पुन्हा हत्या विरोधात केल्या. केलं. जर्नल सिंग भिंद्रनवालेचं खालिस्तान्यांचं कुठं नाव आहे? होते जे सामान्य भाविक लहान मुलं आणि महिला शहीद झाल्या त्यांना तिथे श्रद्धांजली वाहिली. मान्य केलंय. मी विशालजी आपल्या माध्यमातून मी स्पष्टपणे मी एक आव्हान देतो. नाशिकच्या न्यायालयामध्ये गिरीश महाजन यांची 1000 शीख तुम्ही देशामध्ये मारले, एकाही व्यक्तीला शिक्षा झाली नाही. याच्या बाबतीत गिरीश भाऊ म्हणत असतील की हे चुकीचं आहे आणि एकाही शिक्षा होऊ शकली नाही. कमलनाथ सारख्या गोपाल तिवारीजी त्या काळामध्ये का कारवाई करण्यात आलेली? जे दोषी होते त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? जबाबदार राजकीय नेत्याला सन्माननीय गोपालजी. मंत्र्याला 12 वर्ष सत्तेत हे आहेत. षडयंत्र आज दिवसभर काँग्रेस पक्ष चालवतो. 12 वर्ष सत्तेत या हे सगळ्याचा मी आहेत. निषेध जसं करतो जगदीश टायगर आणि गिरीश महाजनांचं अभिनंदन करतो की काँग्रेसने केलेल्या नृशंस हत्याकांडाच्या वाईट आठवणी जगाच्या समोर पुन्हा एकदा आलेल्या 40-42 वर्ष आज 84% सामान्य शीख परिवार आपल्या वडिलांना, पतीला, भावाला, आईला, बहिणीला मारणाऱ्यांना शिक्षा होईल याची वाट पाहत होता. फक्त 2 जण जन्मठेपेमध्ये कमलनाथ सारखा तुम्ही मुख्यमंत्री केला. लाज वाटली पाहिजे काँग्रेसला. आणि शीख धर्माच्या गुरूंची जी शिकवण आहे, लढाऊपणा, अस्सल भारतीयत्व आणि कुणासमोरही न झुकण्याचा बाणा, याच्या चाहत्या आमची श्रद्धा आहे. आम्ही नतमस्तक होतो गुरूंच्या समोर. आणि मी पुन्हा एकदा सांगतो गोपाल भाई, या विषयामध्ये आपण खोटं बोलू नका. पाणी का पाणी झालं. गिरीश महाजनांनी कुठेही जर्नल सिंग भिंद्रनवालेचं नाव घेतलेलं नाही. विशालजी, हा जो कार्यक्रम आहे हा आमच्या कामाला येईल. काँग्रेसच्या लोकांनी आता खोटे नरेटिव्ह पसरवणं बंद करावं. माझी पुन्हा विनंती आहे, आपले शब्द आपण परत घ्या. गोपालभाई, मला कायदेशीर कारवाई करायची नाहीये. खोटं नॅरेटिव्ह कोण पसरवत आहे? नाही, माझी आपल्याला विनंती आहे गोपालभाई की जर्नल सिंग गोपालजी, अजूनही आपण आपल्या वक्तव्यावरती ठाम आहात का? माफी मागणार आहात का? वक्तव्य मागे घेणार आहात का? तुम्ही त्यांना विचारा विशालजी, ते ठाम आहेत वक्तव्यावरती. त्या सर्वांवर कारवाई झालेली आहे. कोर्टाने कारवाई केली आहे. अतिरिक्त कारवाई जर करायची असेल तर आपण 12 वर्ष का केली नाही असा माझा प्रश्न आहे. जोपर्यंत तुम्हाला अजितजी, अगदी थोडक्यात वेळ संपत आली नाही. मला स्पष्टपणे त्यांना विचारायचं आहे, कुठेही जर्नल सिंग भिंद्रनवालेचं नाव घेतलेलं नाही गिरीश भाऊंनी. त्यांच्या तोंडी हे खोटं का टाकतायत? त्यांच्यावर कारवाई आपण का नाही केली? मी नाशिकच्या न्यायालयामध्ये गिरीश महाजन यांच्याबद्दल खोटी बदनामी केली म्हणून 100 कोटीचा दावा करू शकतो, लक्षात घ्या. विशालजी, आपण त्यांना विचारा. आणि आपल्या गोपालजी, उत्तर द्या. अशा पद्धतीनं खोटं बोलणं योग्य नाही गिरीश बाबा. ज्या पद्धतीनं मी आपल्याला सांगतोय विशालजी, आपण विचारलं पाहिजे त्यांना. नक्की गोपालजी, उत्तर देणं अपेक्षित आहे. त्यांचं म्हणणं आहे अजूनही आपण आपलं वक्तव्य मागे घेऊ शकता की आपण अजूनही आपल्या वक्तव्यावरती ठाम आहात? हे बघा, मी पुन्हा एकदा सांगतो की ह्या मिलिटरीच्या कारवाईला त्यांनी चुकीची कारवाई म्हटली. आता तिथे कोणी उंदीर किंवा हे नव्हतं की ज्याच्यावर कारवाई झाली. ऐऱ्या गैऱ्यासाठी झाली असती का? साधं कॉमन सेन्स आहे ना. मग ही कारवाई झाली कुणाला? आणि ऐक आणि दुसरं कुणाला श्रद्धांजली वाहिली अशा पद्धतीचं आपलं वाक्य खोटं आहे. खोटी वाक्य तुम्ही दुसऱ्यांच्या तोंडी घालून त्यांची बदनामी करू नका. खतरनाक मी आज सकाळपासून आपल्याला इशारा देतोय. त्यावेळचे अटलजी आणि अडवाणीजी आग्रही होते, आंदोलन केलं. भिंद्रनवालेचं नाव घेतलं का गिरीश महाजनांनी? त्याच्यासाठी जेवढं मोठं पाऊल उचललंय, घेतलं का नाव? तुम्ही खोटं बोलताय. उचललं. त्यांनी कुठल्याही भिंद्रनवालेंचं नाव घेताना भिंद्रनवाल्यांबद्दल खोटं नाव घेतायत. मला असं वाटतं विशालजी, आपण एकदा समज केला पाहिजे. ते गरजेचं देखील आहे, कारण ऑपरेशन ब्लू स्टारच्या 42व्या स्मृती दिनाला स्वतः गिरीश महाजन उपस्थित राहतात.